नमस्कार. तर फायनली माझी इच्छा आज पूर्ण होत आहे. खूप दिवसापासून माझी इच्छा होती इथे जायचं, पण ते काही जमत नव्हतं. ज्यावेळी मी तयार होत असायचे जाण्यासाठी, त्यावेळी नेमकं काहीतरी अडचणी, काहीतरी प्रॉब्लेम्स येत असायचे. पण आता फायनली मी जात आहे. मला खरंच खूपच आनंद होत आहे. तर आता तुम्हाला वाटत असेल की नेमकं मी कुठे जात आहे, तर मी जात आहे अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी. खूप दिवसाची इच्छा होती जायचं, पण ते काही जमत नव्हतं. तर आता मी फायनली आलेली आहे मंदिरामध्ये. तर मंदिरामध्ये खूपच गर्दी आहे. तर तुम्हाला तरी माहितीच आहे की कुठल्याही मंदिरात फोटो काढणं किंवा व्हिडिओ शूट करणं याला बंदी असते, याला परवानगी नसते. ते नेहमी सांगायचे की फोटो काढू नका, व्हिडिओ शूट करू नका. म्हणून मी जास्त काही शूट केला नाही, जास्त काही मी फोटो वगैरे काढले नाहीत. तर माझं दर्शन झालेलं आहे आणि मी आलेली आहे बाहेर. आणि बाहेर आल्यानंतर माझा पूर्ण लक्ष, माझे डोळे एकाच फोटोवरती जाऊन टिकत असतात. तर तो आहे स्वामींचा चमत्कारिक फोटो. तर त्या फोटोला पाहिलं ना, मला असं वाटतं की स्वामींचं पूर्ण लक्ष जे आहे ना, ते माझ्यावरतीच आहे. ते मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. तर खरंच खूपच छान वाटतं हा फोटो पाहिल्यानंतर. खूप आनंद भेटतो मनाला. आणि आता मी आलेली आहे बाहेर. बाहेर आल्यानंतर खूप सारे मूर्ती मी पाहिलेली आहे. खूप सुंदर मूर्त्या आहेत. तर ही देखील मूर्ती खूपच सुंदर आहे. असं वाटतं की साक्षात स्वामीच बसलेले आहेत. तर असे म्हणतात ना की स्वामींची इच्छा असेल तरच आपण स्वामीपर्यंत पोहोचू शकतो. तर सध्या मला आता तेच वाटत आहे की ही देखील इच्छा स्वामींचीच असेल. तर मंदिरामध्ये आल्यानंतर जे आनंद भेटत असतं ना, ते बाकी कुठेच भेटत नाही. तर आता आम्ही आलेले आहोत प्रसाद घेण्यासाठी. प्रसाद घेतल्यानंतर आम्ही निघणार आहोत गावाकडे. तर आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे, प्रसाद घेऊन झालेला आहे. तर आता आम्ही गावाकडे निघत आहोत. आणि आता संध्या वाजलेले आहेत 2 आणि ऊन देखील भरपूर आहे.